वेलकम फ्रेंड्स वन्स अगेन टू माय चॅनल. माझं चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर विथ संदीप कुळे आणि आपल्याला माहितीच आहे की आपण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटबद्दल व्हिडिओ करत आहोत. तर त्यातली आजचा टॉपिक जो आहे आपला तो 5 वेज वेर इन यू कॅन इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट. तर याबद्दल सुरुवातीला माहिती घेण्या अगोदर रिअल इस्टेट आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट यातला फरक समजून घ्या. रिअल इस्टेट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही एखादी प्रॉपर्टी घेताय, ती रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल, स्वतःच्या यूजसाठी, स्वतःचं घर किंवा स्वतःचं ऑफिस टाकण्यासाठी, ऑफिस चालवण्यासाठी, तर त्याला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत. ते तुमच्या उपभोगासाठी तुम्ही केलेली गुंतवणूक असेल. पण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ज्याबद्दल मी इथे बोलत आहे त्याचा अर्थ असा की जेव्हा तुमचं राहतं घर, तुमचं यूज करत असलेलं दुकान हे सोडून तुम्ही एक्स्ट्रा गुंतवणूक करत आहात, ज्याच्यातून तुमची अपेक्षा आहे की त्यातून तुम्हाला काहीतरी रिटर्न्स मिळतील. ज्या प्रकारे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो, आपले वापरायचे दागिने सोडून जे एक्स्ट्रा आपण गुंतवणूक करतो की आज सोन्याचा भाव 1 रुपयाचा आहे तर उद्या 5 रुपये झाल्यानंतर मला इन्कम मिळेल, त्या उद्देशाने. तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटबद्दल आपण बोलत आहोत, हे सर्वप्रथम क्लिअर पाहिजे. मग जेव्हा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो तेव्हा ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न्स समजलेच पाहिजेत. तर रिअल इस्टेटमध्ये 2 प्रकारे रिटर्न्स मिळतात. एक, रेंटल प्रॉपर्टी, म्हणजेच रेग्युलर इन्कम तुम्हाला मिळतं. तुमची प्रॉपर्टी म्हणजेच रिअल इस्टेट, म्हणजेच घर किंवा दुकान सोप्या भाषेत सांगायचं तर यातून मिळणारं जे भाडं असतं, रेंट, ते रेंटल तुमचं इन्कम होतं. ते एक प्रकारचं इन्कम आहे. आणि दुसरं इन्कम म्हणजे सेल केल्यानंतर जे तुमचं कॅपिटल गेन होतो. म्हणजे एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेतली आणि 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर ती सेल केली, तर त्याचा जो प्राईस डिफरन्स आहे त्यातून तुम्ही इन्कम कमवता, त्याला कॅपिटल गेन्स आपण म्हणतो. तोही एक मार्ग आहे रिअल इस्टेटमधून उत्पन्न मिळवायचा. तर या 2 मार्गे तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक करून परतावा घेऊ शकता. हे सर्वप्रथम क्लिअर झालं पाहिजे. आता आजचा जो टॉपिक आहे 5 वेज टू इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट, हे अतिशय सोपं आणि 5 मुख्य मुद्दे त्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम हाऊस रेंटलसाठी आपण केलेली रिअल इस्टेटची गुंतवणूक, दुसरं हाऊस फ्लिपिंग यासाठी केलेली गुंतवणूक, तिसरं येतं रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे रिट्समध्ये केलेली गुंतवणूक, चौथं येतं फ्रॅक्शनल ओनरशिप ऑफ रिअल इस्टेट. हे एक नवीन माध्यम जगामध्ये नुकतंच दाखल झालं आहे, ज्याच्या थ्रू आपण फ्रॅक्शनल ओनरशिप घेऊ शकतो. याबद्दलही आपण जाणून घेऊया. आणि 5वं आहे रिअल इस्टेट म्युच्युअल फंड. तर या 5 मार्गाने तुम्ही रिअल इस्टेटमध्ये एंट्री घेऊ शकता. तर 5 वेज टू इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेटमध्ये सर्वप्रथम येतं रेंटल प्रॉपर्टीज. हा तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे, जो ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, पण मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आपण प्रॉपर्टीज घेतो इन्व्हेस्टमेंट म्हणून. आपला मूळ उद्देश असतो की त्यातून आपल्याला काहीतरी रेंटल यील्ड होईल, आपल्याला भाडं मिळेल. मग ते दुकान असो, शॉप, ऑफिस किंवा राहतं घर किंवा फ्लॅट सिस्टीम, अपार्टमेंट, असे बरेचसे त्यात पर्याय आहेत. पण या सगळ्यांमध्ये आपला उद्देश असतो की आपल्याला एक फिक्स रेंट त्याच्यात मिळालं पाहिजे आणि ते रेंटल इन्कमनुसार आपण त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू देखील ठरवतो. तर रेंटल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करताना सर्वप्रथम आपल्याला एक फॉर्म्युला कळला पाहिजे, जो की आहे रेंटल यील्डचा. रेंटल यील्ड म्हणजे जी प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवर तुम्हाला वार्षिक रेंट किती मिळत आहे यावरून ते ठरतं. त्याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे, रेंटल यील्ड इज इक्वल टू ॲन्युअल रेंट विच यू आर गेटिंग डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू. म्हणजेच तुम्हाला जे वार्षिक उत्पन्न मिळत आहे रेंटच्या रूपाने, त्याला आपण प्रॉपर्टीच्या टोटल व्हॅल्यूनी डिवाईड करणार. मग जे पर्सेंटेज येईल दॅट इज कॉल्ड युअर रेंटल यील्ड. आणि हे आपण गुगलवरही चेक करू शकतो की रेंटल यील्ड भारतामध्ये एक स्टँडर्ड पॅरामीटर काय आहे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजसाठी आणि कमर्शियल प्रॉपर्टीजसाठी देखील. इवन तुम्ही वेगवेगळ्या शहरामध्ये कसे कसे त्याचे स्टँडर्ड रेट्स आहेत त्यानुसारही तुम्हाला कळेल की माझ्या प्रॉपर्टीचं रेंटल यील्ड चांगलं येत आहे का, याच्यापेक्षा जास्त यायला हवं. तर यावरून रेंटल प्रॉपर्टीजबद्दल तुम्हाला डिटेल्स कळतील. दुसरं आहे फ्लिपिंग हाऊसेस, हाऊस फ्लिपिंग. म्हणजेच तुम्ही एक प्रॉपर्टी घेता, फॉर एक्झाम्पल एक फ्लॅट तुम्ही घेतला 50 लाखाला आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता तो अंडर व्हॅल्यूड असल्यामुळे आत्ता घेतला आहे, काही तिथे डेव्हलपमेंट होणार आहे त्या विभागामध्ये, त्या एरियामध्ये, आणि जेणेकरून त्या 50 लाखाचा फ्लॅट 75 लाखाला काही वर्षांमध्ये पोहोचणार आहे. लेट्स से 3 वर्षामध्ये तो 75 लाखापर्यंत पोहोचेल, हा तुमचा अंदाज आहे. तर या माइंडसेटला तुम्ही म्हणता की तुम्ही हाऊस फ्लिपिंग म्हणजे हाऊस सेल करण्याच्या बाबतीत तुम्ही एंट्री केली आहे. सेम अप्लाईज फॉर कमर्शियल शॉप्स ऑल्सो. यू कॅन कॉल इट शॉप फ्लिपिंग फॉर दॅट. म्हणजे तुम्ही
एक प्रॉपर्टी घेता आणि ती विकता आणि विकण्यामध्ये तुम्हाला जो प्रॉफिट मिळणार आहे, जो गेन मिळणार आहे, ज्याला आपण कॅपिटल गेन म्हणतो, तो तुमचा उद्देश आहे. रेंट कमी येऊ किंवा जास्त येऊ यात तुमचा इंटरेस्ट नाही आहे. तर याला आपण कम्पेअर करू शकतो जसं शेअर्स ट्रेडिंगमध्ये इंट्राडे आणि डिलिव्हरी असे दोन ऑप्शन्स असतात. डिलिव्हरीला आपण काय करतो की शेअर्स विकत घेतो आणि 2-5 वर्षानंतर किंवा 6-8 महिन्यानंतर लाँग टर्ममध्ये आपण ते सेल करतो. उद्देश हा असतो की त्याच्यावरचं तुम्हाला डिव्हिडंड यील्ड मिळेल. डिव्हिडंडला आपण आपल्या या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमध्ये रेंटशी कम्पेअर करू शकतो. पण दुसरा एक माइंडसेट असतो शेअर्स म्युच्युअल फंड कॅपिटल मार्केटमध्ये की आत्ता तो शेअर 100 रुपयाला घेतला आणि आज संध्याकाळीच तो 150ला होणार आहे किंवा 2 दिवसांनी 200ला होणार आहे, या हिशोबाने तुम्ही तो सेल करता. म्हणजे यू आर एक्सपेक्टिंग कॅपिटल गेन्स ऑन इट. तर हा सेकंड ऑप्शन जो आहे हाऊस फ्लिपिंगचा, तो तुम्हाला सांगतो. हाऊस फ्लिपिंग सांगतो की तुम्ही 1 रुपयाची गोष्ट 3 रुपयात विकता. तर या मार्गाने पण तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. थर्ड ऑप्शन आहे रिअल इस्टेट म्युच्युअल फंड. मित्र, बरेचशा कंपन्या आहेत ज्या रिअल इस्टेटमध्ये डील करतात. पुणे विभागामध्ये कोलते पाटील डेव्हलपर्स, NCR रिजनमध्ये DLF, असे मोठमोठे ब्रँड्स आहेत. मुंबईमध्ये अनेकसे ब्रँड्स आहेत, लोढा, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या रिअल इस्टेटमध्ये डील करतात, ज्या लिस्टेड कंपन्या आहेत शेअर मार्केटवर. तर तुमचा विचार असेल की मला रिअल इस्टेटमध्ये एंट्री करायची आहे, पण रिअल इस्टेट सेक्टर ग्रो होणार आहे हे मला माहिती आहे, पण माझ्याकडे आज अमाऊंट नाही आहे त्या तिकीट साईजची. 50 लाखाचा, 20 लाखाचा, 30 लाखाचा फ्लॅट घेणे किंवा शॉप घेणे मला शक्य नाही. पण तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट आहे की रिअल इस्टेट सेक्टर ग्रो होणार आहे. जर का असं असेल तर त्यासाठी तुम्ही तो फायदा घेण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकता. ते पण थोडं रिस्की आहे, त्यासाठी अभ्यास लागतो. म्हणून तर रिअल इस्टेटमधले काम करणारे जे सेक्टर्स आहेत, त्या कंपन्या आहेत, त्याच्यावर आधारित म्युच्युअल फंड देखील आहेत. म्हणजे रिअल इस्टेट म्युच्युअल फंड इज युअर नेक्स्ट ऑप्शन टू बाय रिअल इस्टेट, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी 500,000 रुपयापासून SIP करून रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये इनडायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये होणारा जो प्रॉफिट आहे त्याचा फायदा घेऊ शकता. हा एक सोपा मार्ग आहे ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंडसारखेच त्याला प्रोफेशनल मॅनेजर्स असतात जे तुमचे फंड्स मॅनेज करतात आणि इट इज मोस्ट इझी वे टू एंटर इन टू द मार्केट. बट ऑब्वियसली याच्यात रिटर्न्स तेवढे जास्त मिळणार नाही, कारण तुम्ही रिस्क तेवढी घेतलेली नाही आहे किंवा तुमची अमाऊंट पण छोटी आहे. पण टू बिगिन विथ इट्स अ गुड ऑप्शन टू गो फॉर रिअल इस्टेट म्युच्युअल फंड ऑल्सो. मित्रो, पुढचे जे 2 ऑप्शन्स आहेत ज्या मार्गाने तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ते थोडे कॉम्प्लिकेटेड आहे. पण एक इंट्रो, त्याच्यामधलं बेसिक्स तुम्हाला कळतील. पण डेफिनेटली याच्यावर एक मोठा व्हिडिओ पण होऊ शकतो या दोन्हीपैकी प्रत्येकी एकेकावर. तर चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे REITs, REIT. याचा फुल फॉर्म होतो रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे हा एक नवीन आलेला प्रकार आहे जो सेबीच्या अंतर्गत रेग्युलेटेड आहे. ज्या प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो, तसंच हा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट बनवली आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर ते फक्त आणि फक्त रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये जातात, जी एक प्रोफेशनली टीम मॅनेज करते आणि वेगवेगळ्या लोकेशनला, भारतामध्ये असलेल्या किंवा इंटरनॅशनल लोकेशनला देखील विविध ठिकाणी ज्या प्रॉपर्टीज विकत घेतल्या जातात त्याचे रेंटल्स ते मॅनेज करतात आणि तुम्हाला त्याच्यात एंट्री देतात. ऑब्वियसली तिकीट साईज अगदीच म्युच्युअल फंड इतकी कमी नसणार आहे, पण एका सोप्या मार्गाने अगदीच तुम्ही सेपरेट युनिट ऑफ रेसिडन्स म्हणजे फ्लॅट किंवा दुकान, शॉप, ऑफिस घेण्याच्या ऐवजी REITच्या मार्गाने एका कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एंट्री घेऊ शकता. पण हे REIT अगदी थोडक्यात समजण्यासारखं नाही आहे. तर REITवर एक वेगळा व्हिडिओ पण येईल लवकरच. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याबद्दल कळवा. रिअल इस्टेट म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट यामध्ये फरक हा आहे की म्युच्युअल फंडमध्ये रिअल इस्टेटच्या रिलेटेड सर्व सेक्टरमध्ये तुमचे पैसे जातात. म्हणजे रिअल इस्टेटच्या रिलेटेड कुठले कुठले सेक्टर्स आहेत, सिमेंट आहे, स्टील आहे किंवा आर्किटेक्टचे काही कन्सल्टन्सी फर्म्स आहेत, अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिअल इस्टेट सेक्टरमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक केली जाते रिअल इस्टेट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. पण REITचा इथं असा फरक आहे की REIT स्ट्रिक्टली रेंटल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे पोर्टफोलिओ ऑफ असेट्स आहेत भारतात किंवा जगभरामध्ये, त्याची तुम्हाला
इन्व्हेस्टमेंट मिळते एका छोट्या अमाऊंटमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. हे झालं रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. लास्ट पार्ट विच इज इवन कन्फ्युजिंग अँड मोर डिफिकल्ट इज फ्रॅक्शनल ओनरशिप. हे पण एक नवीन आणि लिमिटेड क्षेत्राला माहिती असलेला उपाय आहे. फ्रॅक्शनल ओनरशिप आणि रिटमध्येही खूप थिन लाईन आहे समजण्यासाठी. फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही ग्रुप बनवून एकत्रित ती प्रॉपर्टी घेता एक फॉर्मल स्ट्रक्चरमध्ये LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करून, आणि तुमचं इंडिव्हिज्युअल तुमचे जे डायरेक्टर आहे, जे पार्टनर्स आहेत, त्यांनी मिळून काही कंडिशन्स त्याच्यात ठरवलेल्या आहेत आणि मग तुम्ही ती प्रॉपर्टी घेता. लेट्स से 5 करोडची प्रॉपर्टी एक घ्यायची आहे तुम्हाला, पण त्यासाठी फंड्स एकाकडे अवेलेबल नाही, तर 4-5 लोक मिळून तुम्ही एकत्र येता आणि एक कंपनी फॉर्म करता आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही ती 5 करोडची प्रॉपर्टी घेता आणि त्याचे रेंटल किंवा कॅपिटल गेनचे बेनिफिट्स तुम्ही घेता एका प्री डिसाइडेड फॉर्मॅटमध्ये. त्याला आपण फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणतो. यातून एक्झिट्स कशा आहेत की तुम्ही डिव्हिडंड किंवा इक्विटीच्या रूपाने प्री डिसाईड करू शकता की मला असे त्याचे बेनिफिट्स मिळाले, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्या पार्टनर्समध्ये आपण या प्रकारे करूया. त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर आणि पॅसिव्ह पार्टनर असे पण असतात. याची डिटेल्स पण आपल्याला मिळतील. या फ्रॅक्शनल ओनरशिप मॉडेलबद्दल कोणाला जाणून घ्यायचं असेल तर डिटेल्स तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये डिटेल मिळतील, पण याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. तर मित्र, फ्रॅक्शनल ओनरशिप ही थोडी रिस्की ऑप्शन आहे, कारण याच्यात तुम्ही म्युच्युअली ठरवलं आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. त्यामुळे तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही त्या प्रॉपर्टीचा अभ्यास करता आणि मग ती ओनरशिप घेतात, तर त्यात रिस्क थोडी जास्त आहे. आणि ही सेबीनी गव्हर्न केलेली नाही आहे, तर ROC म्हणजे एक कंपनी फॉर्म ज्या घटनेने होते त्या असोसिएशनद्वारे हे मॅनेज केलं जातं. त्यामुळे याच्यात कम्पॅरेटिव्हली रिस्क जास्त आहे, पण हाही एक मार्ग आहे ज्या मार्गाने तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊ शकता. याच्यात फ्रॅक्शनल ओनरशिपमध्ये तिकीट साईज 25 लाख किंवा 50 लाखापासून पुढे मल्टिपल्समध्ये असू शकते, ज्यामध्ये 5 ते 10 लोक मिळून प्रॉपर्टी घेतात. तर मित्र, अशा प्रकारे हे 5 मार्ग आपल्याजवळ आहेत इन्व्हेस्टमेंट करायचे. याशिवाय पण अधिक मार्ग आहेत, पण ॲज अन इंट्रोडक्शन मी तुम्हाला हे मोजके पर्याय आत्ता सांगत आहे. याबद्दलही तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि रिअल इस्टेटबद्दल वेगवेगळ्या अंगाने विचार करायला सुरुवात करा. हे जे 5 विषय मी आज तुम्हाला सांगितले, याचे डिटेल्स आणि काही डॉक्युमेंट्स मी सोबत डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेले आहेत, ते पण जरूर अभ्यासा. आणि जे सिरियस इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांना अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे, त्यांनी जरूर याबाबत इतर ठिकाणी पण माहिती घ्या. गुगलवर याचं बरंचसं लिटरेचर आहे. पण याच्या पुढचे व्हिडिओज देखील बघा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये पुढचे व्हिडिओज कशावर पाहिजे, कुठल्या व्हिडिओवर, ते नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.